नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण आजही भेटणार आहोत मंजुश्री राठी यांना. आणि मागच्या वेळेस आपण जे प्रॉमिस केलेलं होतं की श्रोत्यांकडनं जे प्रश्न येतील त्यावरती आपण हा भाग घेणार आहोत, यावेळचे पुढचे सगळे भाग. त्याच्यामुळे आजही त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. मंजुश्री, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आणि आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात. अगदी. आता एक प्रश्न माझ्याकडे असा आलेला आहे हं. की शांती म्हणजे काय? क्या बात आहे. छान. शांती खरं तसं बघितलं ना, तर हे आत्माचं गुण आहे. म्हणजे थोडं आपण डीपली गेलं तरी चालेल ना? हो, हो. सो भगवद्गीतामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 42 नंबरच्या श्लोकमध्ये भगवान आधी हे सांगतात, की आपले वेगळे-वेगळे कोणते स्तर आहे आणि कोणतं छोटं, कोणतं मोठं, हायरार्की त्यांची काय आहे, हे ते सांगतात. सो ते श्लोक असं आहे, इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेण्य परं मनः मनसस्ते परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सः. सो ते हे सांगतायत की शरीर जे आहे हे सगळ्यात खालच्या स्तराचं आहे. त्याच्या परे म्हणजे त्याच्याहून जास्ती बलवान, शक्तिशाली, सुपिरियर हे आहे इंद्रिय. इंद्रियपेक्षा जास्ती बलवान किंवा इंद्रियाचा मालिक मन, मनचा मालिक बुद्धी, बुद्धीचा मालिक आत्मा. तर आता शांती म्हणजे तसं बघितलं ना आपण, आता शांती आणि सुख दोन्ही गोष्टी तसे संबंधित कनेक्टेड आहेत हां. तर त्याचं पण उत्तर मिळून जाईल. तर सुख शांती हे जर का हे मनाला मिळालं किंवा इंद्रियाला मिळालं, तर हे आपण बघितलं तर ते खालच्या 2ऱ्या-3ऱ्या लेव्हलला आहे. तर ते क्षणिक असतं. आणि त्या संदर्भात भगवान असंही सांगतात 2ऱ्या अध्यायाच्या 14व्या नंबरच्या श्लोकमध्ये, की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो अनित्या तांस्ते तिक्षस्व भारत. म्हणजे हे जे आहे सुख दुःख हे आणि शांती पण अशी जे इंद्रियांवर आणि मनावर अवलंबून आहे ती क्षणिक असते. ती येते आगमा, पायिनो म्हणजे ती जाते आणि ती अनित्य असते. तर जर का ती वरच्या लेव्हलचं असेल ना, म्हणजे आत्मा आणि बुद्धीच्या स्तराचं असेल, तरच ते कायम होणार. तर आधी तर आपण हे बघायचं की शांती म्हणजे आपल्याला कोणती शांती हवी. क्षणिक हवं आहे, तर आपण काय म्हणजे कोणाला पाणीपुरी खायला आवडतं, पाणीपुरी खाल्ली, झालं, मिळालं, सुख मिळालं म्हणजे. आणि ते सुख जे आहे हे तात्कालीन असतं, चाललं जातं, कारण ते इंद्रियाच्या स्तरावर आहे आणि मनाला जे हवं ते मिळालं. पण दरअसल आपलं जे आयुष्य आहे तर हे याचं कारण हे इतकं छोटंसं इंद्रिय बेस्ड नसावं किंवा त्याच्यासाठी नाही आहे. आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी काही जन्म घेतलेला नाही आहे. मोठे कारणं आहेत आपले. आणि म्हणून आपण हे आत्मा आणि बुद्धीच्या स्तराला जर का काम केलं, तर मग आपल्याला जे आहे हे शांती जास्ती काळ आपल्याकडे राहील किंवा कायमची देखील राहू शकते. सो एक 5व्या अध्यायामधला 16वा नंबरचा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवान हे देखील सांगतात, की तुम्ही ज्ञाननी या सगळ्या गोष्टी तुम्ही पळवू शकतात. तुमच्याहून लांब जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी. सो आदित्य म्हणजे जसं सूर्यदेव उगवतो आणि अंधार एकदम नष्ट होतं, तसंच तुम्ही जर का ज्ञान तुम्हाला मिळालं, तर तुमचं सगळं अज्ञानता आहे किंवा तामसिकता आहे, हे क्षणातच दूर होऊन जाईल. आणि म्हणून बुद्धीच्या स्तरावरती तुम्ही काही गोष्टी केल्या ना, तर तुम्हाला शांती मिळेल, आनंद मिळेल. पण तुम्ही जो आत्ता उत्तर दिलत ना, हं, त्याच्यातूनच दुसरा प्रश्न निर्माण झाला. हं, तुम्ही म्हटलं ज्ञानातून शांती मिळेल. हं. मग ज्ञान कसं मिळवायचं? छान. आ, आपले हेच सगळे जे पुरातन ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, हरिपाठ, त्याचं अर्थ, या सगळ्या गोष्टी, मनाचे श्लोक, वेद, या सगळ्या गोष्टीमध्ये खरं जे आहे ते ज्ञान आहे. आणि भगवद्गीता तर बघा ही एकमेव ग्रंथ अशी आहे की जी देवाचीच वाणी आहे स्वतःची. दुसरं कोणतंच ग्रंथ असं नव्हे. आणि वेद पण जे आहे ते श्रुती आहे. ते आपल्या ऋषीमुनींनी साधनामध्ये ऐकलं आणि जे त्यांना वाटलं ते ऐकलं, ते श्रुती, ते श्रुती आणि त्यांनी ते स्मृती. लिहितं. श्रुती स्मृती आहेत ते.
सो म्हणून याच्यात रिअल ज्ञान जे म्हणतो ना ते हे आहे. आणि एक खूप मोठा सर्व्हे देखील झाला होता, की आपण शाळेत जे शिकतो ना, त्यातलं 6 महिन्याचं जे आहे हे कोर्स करिक्युलम आपल्या उपयोगाचं राहतं. लँग्वेजेस आहेत, बेसिक गणित, विज्ञान वगैरे. पण त्याच्याहून पलीकडे जाणं गरजेचं आहे. इंद्रिय आणि मनच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. आणि ते हे आपल्या भगवद्गीता आणि ग्रंथांमधून खूप छान प्रकारे आपल्याला मिळू शकतं. एक श्लोक आठवतं आहे 5व्या अध्यायामधला जो 16वा नंबरचा श्लोक जो होता, की त्याच्यात म्हटलं आहे, ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशीतमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. याचा अर्थ आणि इव्हन आपलं पतंजली योगसूत्र पण आपण आयुष्यात कसं ॲप्लाय करू शकतो हे त्यांनी फार सुंदर प्रकारे सगळं लिहिलेलं आहे पतंजलींनी. तर ते पण एकच गोष्ट सांगतात, जे या श्लोकाचा पण अर्थ आहे. ते सांगतात, की तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम आहे, तर ते अज्ञान आहे. आणि ते जर तुम्ही मिटवलं, तर तुमच्या आयुष्यातला सगळा अंधकार, सगळे समस्या, सगळे प्रॉब्लेम्स तुरंत नष्ट होणार. इथे जसं म्हटलं आहे ना, की तेषाम आदित्य सूर्य आल्यानंतर सगळे अंधकार तो नष्ट करतो. तसंच जेव्हा सत्य तुम्हाला कळतं, म्हणजे जे खरं जे नॉलेज आहे, ते मिळालं, की सगळं तुमचं अंधकार म्हणजे दुःख, दर्द, पेन, सफरिंग जे काही असेल, सगळं लगेचच नष्ट होऊन जातं ते. आता यावरनं पुन्हा परत दुसरा प्रश्न आला. छान, बोला. ज्ञानाबद्दल तुम्ही सांगितलं, हां. तसं विज्ञान पण आहे. हो, मग ज्ञान आणि विज्ञानातला फरक काय? खूप छान. सो जसं आपण हे जे 5 थर मगाच बघितले, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा. तर हे पहिल्या लेव्हलला शरीर, दुसऱ्याला इंद्रिय, तिसऱ्याला मन, चौथ्याला आहे हे आपलं बुद्धी आहे आणि ते बुद्धीच्या स्तरावरती जे आहे ते विज्ञान आहे. आणि 5व्या स्तराला जे आहे, जे आत्मा आहे, तिथे अध्यात्म आहे. सो खरं जे ज्ञान आहे ते अ, आत्मा लेव्हलचं असतं किंवा आध्यात्मिक. आणि याचे एक थोडेसे सायंटिफिकली आपण थोडं समजूया. आइन्स्टाईननी E=mc² सांगितलं. म्हणजे एनर्जी आणि मास हे प्रपोर्शनेट आहे. एनर्जी इज इक्वल टू मास इंटू द स्पीड ऑफ द लाईट स्क्वेअर असं. आणि हे कोणी साबित करूच शकत नाहीये. त्यांनी इतक्या वर्ष आधी कसं काय शोधलं? किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं, की निकोला टेस्ला, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ना, तर त्यांनी सांगितलं होतं ना, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द सिक्रेट ऑफ द युनिव्हर्स, थिंक इन द टर्म्स ऑफ एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. दॅट इज ऑल दॅट इज देअर. तर हे आपण ऊर्जाच्या स्तरावरती जर समजून घेतलं आणि हे आपल्याला मोठ्या-मोठ्या सायंटिस्टनी देखील सांगितलं आहे. आता ऋषीमुनींनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर आध्यात्मिक जे लोक आहेत त्यांना ते ओपन राहणार रिसीव्ह करायला, त्यांना ते पटणार. मग सायंटिस्टनी जे सांगितलं आहे हे पण जेव्हा आपण बघतो ना, तर तेव्हा कळतं की अरे हो ना, त्यांना पण या गोष्टी खरं जे उलगडल्या आहे, हे त्यांना त्यांच्या ध्यानाच्या स्थितीमध्ये त्या आलेल्या आहेत. जे आजही माणूस म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत. विज्ञानद्वारे नाही करता येत. मग ते आले कसे काय? ते परम लेव्हलकडनं आले आहे. जेव्हा ध्यानमध्ये आपण जुडतो देवाशी, तर प्रार्थनामध्ये आपण देवाशी बोलतो. ध्यानमध्ये देव आपल्याशी बोलतं. पण आपण ऐकायला मनला तर थोडं स्थिर ठेवलं पाहिजे म्हणजे ते ऐकू येईल. आणि ते वेळ तर दिलं पाहिजे. कारण मेन प्रॉब्लेम हेच आहे, की हे जे किओटिक लाईफ झालंय ना, एकदम म्हणजे लोकांना वाटतं वेळच नाहीये. पण ते वेळ घालवतात ज्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टी किती उपयोगाच्या आहेत. हे एकदा आपण शांतपणे जर विचार केला, की मग आपल्याला कळेल वेळच वेळ आहे. सो प्रायोरिटी कशाला द्यायची हे आपण जरा समजून घेतलं आणि म्हणून ते आता आपण जो श्लोक बघितला 5व्या अध्यायाच्या 16वा नंबरचा श्लोक, की तुम्हाला एकदा ते रिअल सत्य कळलं, नॉलेज आलं, सगळं दुःख आणि पेन, सफरिंग नष्ट होऊन जातं. क्या बात आहे! खूपच छान. मला भरपूर प्रश्न परत निर्माण झाले. पण वेळ मला सांगते, घड्याळ मला सांगतंय, की थांबायला पाहिजे. अगदी ठीक त्यामुळे आहे. तुम्ही या भागामध्ये So, सुद्धा आपल्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपलं. श्रोत्यांचं पण खूप धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, पुन्हा परत आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर
त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. नंबर आहे 83-800-16512. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुमचे प्रश्न पाठवा किंवा radioviswas@gmail.com या ईमेलवरती सुद्धा तुम्ही हे प्रश्न पाठवू शकतात. आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन. राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन. मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर. सुजन रंजन भूप सुखकर, सुजन रंजन भूप सुखकर. राम आत्मा, राम आत्मा, राम का सम्मान करिए, ध्यान धरिए. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता
गावे